शेतकऱ्यानं पिकवलं पांढरं सोनं. शेवंती लागवडीतून दरवर्षी लाखोंची कमाई. ही गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी या गावातील संभाजी चंद या शेतकऱ्याची. शेती करत असताना आवडीनं केली पाहिजे आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. त्यासोबत दराची गणितं आपल्या हातात नसली तरी उत्पन्न काढणं हे मात्र आपल्या हातात आहे आणि शेतकऱ्यांनी उत्पन्नाकडेच लक्ष दिलं पाहिजे, असं संभाजी चंद सांगतात. तसं संभाजी चंद हे मूळचे झेंडू पिकाचे शेतकरी, परंतु मार्केटमध्ये शेवंतीला मागणी मोठी होती आणि दरही चांगला मिळायचा, म्हणून या शेतकऱ्यानं झेंडूला पर्याय म्हणून शेवंतीची लागवड केली आणि आज यशस्वी करून दाखवली. शेवंतीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे क्वालिटीची व्हरायटी आणि दर्जेदार रोपं मिळणं. संभाजी चंद हे आधीपासूनच विकास हायटेक नर्सरीचे शेतकरी असल्यामुळं त्यांनी तिथूनच सेंट व्हाईट या व्हरायटीची शेवंतीची रोपं घेतली. संभाजी चंद यांचा 3.5 एकराचा शेवंतीचा प्लॉट असून 28,000 रोपं आहेत. याची लागवड 5 बाय 1.25 फुटावर झिगझॅग पद्धतीनं केली आहे आणि आज या प्लॉटला 2.5 महिने पूर्ण झाले असून सध्याला 3 तोडे झाले आहेत. संभाजी चंद सांगतात की शेतकऱ्यानं प्लॉट चांगला जपला तरी एकरी 10 टनापेक्षा जास्त उत्पन्न निघू शकतं. दराविषयी बोलताना शेतकरी सांगतात की कमीत कमी 100 रुपये दर मिळाला की शेवंतीची शेती परवडते, म्हणजे एकरी 10 लाखांचं उत्पन्न निघू शकतं आणि रोपापासून ते हार्वेस्टिंग पर्यंतचा एकरी खर्च हा जवळपास 2 लाख रुपयांचा आहे. शेवंतीच्या प्रत्येक सीझनला वेगवेगळ्या व्हरायटी असतात. त्याबद्दल बोलताना चंदसाहेब सांगतात की जानेवारी ते मे पर्यंत पूर्वा व्हाईट, मे ते जुलै पर्यंत ऐश्वर्या व्हाईट किंवा मेघना व्हाईट आणि ऑगस्ट ते डिसेंबर पौर्णिमा व्हाईट या व्हरायटींची लागवड केली पाहिजे. संभाजी चंद यांचा हा बिना मल्चिंग पेपरचा प्लॉट आहे. या प्लॉटला रोपे लावल्यानंतर ड्रीपमधून 1261 13-40-13 कंपोस्टचे 13-48 ग्रेड दिले आहेत. शेवंतीच्या रोगाबद्दल बोलत असताना करप्या, मवा आणि आळी हे प्रामुख्याने रोग येतात. यावरती उपाय म्हणून योग्य वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, असं संभाजी चंद सांगतात. शेवंतीची शेती करत असताना वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि दर्जेदार व्हरायटी आणि विश्वासाची रोपे निवडली पाहिजे, असा सल्ला संभाजी चंद देतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा.